हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. दुसऱ्या अध्यायाचे नाव सांख्ययोग आहे आणि आत्तापर्यंत श्लोक क्रमांक 38 पर्यंत अर्थात माऊलीची ओवी 229 पर्यंत सांख्ययोगाचे तत्व सांगून झाले आहे. म्हणून सांख्ययोगाचा अर्थात ज्ञानयोगाचा सारांश आपण पाहू आणि यापुढं भगवंत अर्थात पुढे माऊली बुद्धियोगाचा ज्याला कर्मयोग त्याचा तपशील आता आपण पाहणार आहोत. आणि हा जो काही तपशील आहे तो 39वा जो श्लोक आहे या श्लोकापासनं सुरू होतो. तो श्लोक असा: एषा ते भिहता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रमास्यसि. श्लोक क्रमांक 39. अर्थ: अर्जुना, येथपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी सांख्ययोगयुक्त अर्थात ज्ञानयोगयुक्त बुद्धी सांगितली. सारांशाने पाहता श्लोक 22, 24 आणि 25 प्रमाणे अनात्मा असलेले शरीर, मन, विचार, वृत्ती, आवेग आणि उपाधी रहित साक्षी निर्लिप्त असलेला आत्मा यामधील भेद स्पष्ट करणाऱ्या विवेकाने युक्त असलेली, तसेच नित्य अनित्य स्वधर्म अधर्म विवेकाने युक्त असलेली आणि त्याद्वारे सुख दुःख लाभालाभो जयाजयो इत्यादी द्वंद्वांना श्लोक 38 प्रमाणे समान करणारी, त्यासाठी श्लोक 14 व 15 प्रमाणे शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणारी व धैर्याने सम राहणारी बुद्धी सांगितली आहे. आणि आता कर्मयोगयुक्ती बुद्धी तू ऐक. ज्या बुद्धीत स्थिर होऊन तू कर्मबंध पूर्णतः नष्ट करशील. कर्माचा हा सिद्धांत पुढे बुद्धियोग या नावाने सांगितला आहे. या श्लोकापूर्वीपर्यंत अर्थात श्लोक 38 पर्यंत भगवंतानी सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग सांगितला. आता कर्मयोग ऐकायचा आहे, कर्माचा सिद्धांत ऐकायचा आहे असे भगवंत म्हणाले आहेत. व पुढील श्लोक क्रमांक 44 पर्यंत म्हणजे 39 ते 44 वेदातील सकाम कर्म फक्त स्वर्गप्राप्ती देते असे सांगून श्लोक 53 पर्यंत कर्माचा सिद्धांत बुद्धियोग या नावाने सांगितला आहे. हाच बुद्धियोग अर्थात कर्माचा सिद्धांत विस्ताराने पुढील अध्यायात कर्मयोग या नावाने सांगितला आहे. प्रस्तुत अध्याय ज्ञानयोगावरील आहे. स्वाभाविकच बुद्धीस प्राधान्य देणारा, बुद्धीचे प्राधान्य असणारा आहे. म्हणून या अध्यायात कर्मयोग बुद्धीच्या अंगाने, कर्मसंबंधाने बुद्धीची जडणघडण कशी असावी, कशी करावी या अंगाने सांगितला आहे. बुद्धी हा मध्यवर्ती मुद्दा अर्थात इंग्रजीमध्ये ज्याला सेंट्रल पॉइंट ऑफ फोकस असे म्हटल्या जाते आणि असं करून सांगितला आहे. तसेच या पुढील श्लोकातून कर्माचरणात बुद्धीची प्रमुखता, बुद्धीचे महत्त्व कसे आहे ते कळते. ज्ञानयोगात सजगता म्हणजे अवेअरनेस असलेल्या बुद्धीचे प्राबल्य आहे व ते आत्मा
अनात्मा, नित्य अनित्य, धर्म अधर्म अशा विवेकाच्या अंगाने सांगितले आहे आणि विषमता सहन करावयाची आहे. कर्माचरणातील बुद्धीचे प्राबल्य म्हणजे सजगता म्हणजेच अवेअरनेस, निष्कामता, समता जोपासणे व संगमतकता या अंगाने आहे. म्हणून भगवंतांनी कर्मयोग याऐवजी अत्यंत यथार्थ असलेल्या बुद्धियोग या शब्दाची योजना प्रस्तुत अध्यायात केली आहे. ज्ञानयोगात आत्म अनात्म विवेक धारण करून राहण्यासाठी, तसेच बुद्धियोगात निष्कामता व समता धारण करून राहण्यासाठी, अर्थात ज्ञानयोग बुद्धियोग या दोन्ही योगात साक्षीभावात राहणे ही प्रमुख व महत्त्वाची साधना आहे. बुद्धियोगात ज्या बुद्धीमुळे कर्माचरणाद्वारे आत्मानुभूती प्राप्त होते त्या बुद्धीस माऊलींनी ओवी क्रमांक 235 मध्ये सुदबुद्धी, ओवी क्रमांक 241 मध्ये सदबुद्धी व ज्या बुद्धियुक्त असण्याने कर्मबंध संपत नाही अशा बुद्धीस ओवी क्रमांक 243 मध्ये दुर्मती व ओवी 255 मध्ये दुर्बुद्धी म्हणून संबोधले आहे. हा विषय उत्तरोत्तर स्पष्ट होत जाऊन श्लोक क्रमांक 49-50 व त्यावरील ओवी 273 द्वारे कर्माचरणातील समत्वरूप बुद्धीचे प्राधान्य लक्षात येते आणि समत्वरूप योग म्हणजे बुद्धियोग आणि समत्वरूप बुद्धियोग म्हणजे कर्मयोग असे लक्षात येते. अध्याय 3 मध्ये कर्माच्या अंगाने नैष्कर्म्य स्थितीत कसे प्राप्त करावे हे सांगितले आहे आणि समत्वरूप बुद्धीमध्ये स्थितप्रज्ञावस्था प्राप्त होते असे या अध्यायात सांगितले आहे. दोन्ही अध्यायात निष्कामता अर्थात इच्छा, आशा, अपेक्षा रहितता ही प्रमुख साधना आहे, जिचा जनसेवा जनहितार्थ कर्म हा मुख्य गाभा आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि बुद्धियोग अर्थात कर्मयोग या दोन्ही निष्ठा म्हणजे मार्ग कसे एकमेकास पूरक आहे हे पुढे अध्याय 3 श्लोक 4 मध्ये सांगितलेले आहे. पुढे अध्याय 12 श्लोक 6 ते 10 मध्ये कर्मयोग भक्तीच्या अंगाने सांगितला आहे. म्हणून अध्यायात भक्तियोग हे नाव आहे. कर्मयोगाची साधना प्रस्तुत अध्यायात सांगितल्याप्रमाणे बुद्धीच्या अंगाने करताना ती सोपे होण्यासाठी अध्याय 12 श्लोक 2 आपण पाहूया. अध्याय 12 आणि श्लोक 2 काय आहे? श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मतः. भगवंत अर्जुनाला भक्तियोग समजून सांगतायत. काय म्हणतात भगवंत? अर्जुना, माझ्यात मनाला स्थित करून म्हणजे माझ्या ठिकाणी मन स्थिर करून माझ्याशी म्हणजे भजनाने ध्यानाने नित्ययुक्त होऊन माझ्यातच सतत मग्न झालेले होऊन परमश्रद्धेने युक्त होऊन या 3 लक्षणांनी अर्थात अंगांनी युक्त होऊन जे भक्त माझी म्हणजे सगुण साकाराची उपासना करतात ते योग्यामधील अतिउत्तम योगी आहेत. आणखी खुलासा करतात. उपास्य हे सगुण साकार भगवंत असो की निर्गुण निराकार आत्मा असो. उपासनेमध्ये अर्थात साधनेमध्ये श्लोकात सांगितलेले 3ही गुण असणे आवश्यक आहे. त्यातही परमश्रद्धेशिवाय इतर कोणत्याही मार्गाची साधना फलद्रूप होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे प्रेम भक्तिरसाच्या निर्मितीस परमश्रद्धा ही प्रमुख कारण आहे आणि प्रेम भक्तिरस सर्व मार्गाच्या सर्व साधना सोप्या करीत असतो. कोणासही विचारले तर तो म्हणतो त्याची गीता ज्ञानेश्वरील ज्ञानावर श्रद्धा आहे, भगवंतावर माऊलीवर श्रद्धा आहे. त्याची श्रद्धा थोडी वाढली की इतर म्हणतात तो अंधश्रद्धा आहे. काही जण तर तो नादी लागला आहे असे म्हणतात. हे ओळखूनच की काय भगवंतानी श्रद्धा असे न म्हणता
परमश्रद्धा या शब्दाचा उपयोग केला आहे. त्यामुळे लोक काहीही म्हणोत, मी परमश्रद्धा ठेवणार असा निश्चय करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच माऊली साधना उपासनेच्या 3 अंगापैकी सुरुवातीस परमश्रद्धा पुढील 3 ओव्यातून स्पष्ट करतात. परमश्रद्धेमुळे उर्वरित 2 अंगे मनाची स्थिरता व उपास्यासी नित्ययुक्तता साधनेशी जोडणे सोपे जाते असे आपल्याला लक्षात घ्यावयाचे आहे. या ठिकाणी प्रेम भक्तिरस प्रवाहित करणे आवश्यक आहे. आणि आता ह्याच अध्यायातील म्हणजे 12व्या अध्यायातील श्लोक 10 व त्यावरील ओवी क्रमांक 117 माऊली 117 मध्ये काय म्हणतात ते आता आपण थोडक्यात पाहू. माऊली असं म्हणतात, अध्याय 12 ओवी 117, परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होवे तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. माऊली या ओवीमध्ये साधना सांगत आहेत आपल्याला. हा श्लोक जो आहे तो आत्ता आपण पाहिलं की अध्याय 12 आणि श्लोक 10 अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदारथमपि कर्माणि कुर्वं सिद्धिम अवाप्स्यसि या श्लोकावर माऊली प्रवचन करताना म्हणतात, परी मने वाचा देहे जैसा तो व्यापार होवे तो मी करीतो आहे ऐसे न म्हणे. व्यापार आपण करत नाहीये. माऊलीचा या ओवीचा अर्थ, परंतु मनाने वाचाने देहाने जे व्यापार होत राहतील, ज्या क्रिया होत राहतील त्या मी करीत आहे असे म्हणू नकोस. अर्थात देहांकार व कर्तृत्व अहंकारतेने कर्म होऊ देत राहणे, साक्षी भावात राहून कर्म होऊ देत राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारे माऊली आपल्याला हा विषय सोपा करून सांगत आहेत. त्याप्रमाणे बुद्धियोगाची अर्थात कर्मयोगाची साधना केल्याने ती सोपी होते व सिद्धीत जाते. पुढे 5व्या अध्यायात कर्मसंबंधाने धारण करायची भूमिका ज्ञानाच्या अंगाने आहे आणि त्याद्वारे आत्म्याशी जोडले जावयाचे आहे. म्हणून तेथील योगाचे नाव कर्मसन्यास योग आहे. 5वा अध्याय. बुद्धियोग अर्थात कर्मयोग व सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग या सिद्धांताचा सारांश एका वाक्यात पुढील प्रमाणे लक्षात ठेवता येईल. बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात कर्मफल त्यागाने ममत्वाचा नाश होतो व त्यामुळे अहंतेचा नाश होतो. आणि सांख्ययोगात अर्थात ज्ञानयोगात विचारवृत्तीद्वारे असलेल्या संबंधाचा विच्छेद होण्याने संगम तक्ता घटित होण्याने अहंतेचा नाश होतो व अहंतेचा भाग असलेली ममता अर्थात ममत्व नष्ट होते. कर्मयोग ज्ञानयोग यांच्या साधनेचा सारांश पुढील प्रमाणे लक्षात ठेवावा. कर्मयोगात कर्म करण्यात सावध दक्ष राहावे आणि ज्ञानयोगात आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी निसंशयतेने प्रसन्न चित्ताने साक्षीभावात राहावे. या ठिकाणी आता माऊली आपल्याला पुढे काय सांगतात ते आपण बघूया. बुद्धियोगाची सुरुवात माऊली या ओवीपासनं करत आहेत. हे सांख्यस्थिती मुकुळीत सांगितले तुझ येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा 230. तुला येथपर्यंत सांख्ययोगात स्थित म्हणजे आत्मानात्म विवेकाद्वारे आत्मस्वरूपावस्थेत स्थित होण्याचा मार्ग अर्थात ज्ञान मार्ग संक्षेपाने सांगितला. आता ज्या योगात बुद्धी स्थिर ठेवली असता निश्चितपणे आत्मस्वरूपावस्थेची प्राप्ती होते तो दुसरा उपाय अर्थात बुद्धियोग अर्थात कर्मयोग सांगतो. अर्जुना लक्ष देऊन ऐक. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. ज्या बुद्धीने युक्त झाल्यावर अर्जुना कर्मबंध कोणत्याही प्रकारे बांधू शकत नाही. त्या बुद्धियोगामधील बुद्धीचे प्राधान्य लक्षात घ्यायला हवे. कसे? जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसी
उरीजे अचुंबित. ज्याप्रमाणे वज्रकवच म्हणजे चिलखत अंगात घातल्यावर शस्त्राचा वर्षाव जसा शरीराला स्पर्श करीत नाही व योद्ध्याचा विजय होतो, त्या पद्धतीनं काय करायचंय, बुद्धियोगाला वज्रकवच आपल्याला धारण करायचं आहे. पुढचा श्लोक आहे, नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या समतारूप निष्काम बुद्धियोगात अर्थात कर्मयोगात आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही, म्हणजे कुठलेही कर्म न करणे अशा प्रकारे कर्माचा नाश होत नाही आणि स्वरूपावस्थेच्या प्राप्तीमध्ये कुठलाही प्रत्यवाय म्हणजेच अडथळा अर्थात कर्म फलरूप दोष राहत नाही. या कर्मयोग रूप धर्माची साधना अर्थात कर्मयोगाचे स्वतःचा धर्म समजून केलेले आचरण, स्वतःचा स्वभाव समजून केलेली साधना अर्थात अनुष्ठान काही प्रमाणात केल्यास मोठ्या भयापासून, मोठं भय कोणचं, जन्म मृत्यूरूप संसार चक्र हे सगळ्यात मोठं भय आहे, त्यापासून रक्षण होते. स्वल्प प्रमाणात साधनेचा अर्थ कर्मफल त्यागाबाबतची निष्ठा काही प्रमाणात असे नव्हे. निष्ठा पूर्णता पाहिजे. अवधान ठेवून कर्माच्या प्रारंभी, कर्म सुरू करताना व कर्म संपल्यानंतर कर्मफल त्याग संपूर्णतः करणे अपेक्षित आहे. काही वेळेस बुद्धीत अवधान राहणार नाही, काही वेळेस बुद्धीत अवधान राहील, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे. ओवी पुढे येणार आहे 237. या अर्थाने स्वल्प म्हणजे काही प्रमाणात कर्मयोगाचे आचरण असा येथे अर्थ आहे. कर्मफल अल्पांशाने मिळावे ही बुद्धीची भूमिका नाही. ज्यावेळेस अवधान राहील त्यावेळेस कर्म त्याग संपूर्णता अपेक्षित आहे. तसेच स्वल्पतेने झालेले आचरण वाया जात नाही. ज्या प्रमाणात आचरण होते त्या प्रमाणात चित्तशुद्धी होते. अल्पांशाने आचरण या उपदेशामागे कर्मयोग सोपा आहे असे साधकास कळून साधकामध्ये आवड व आत्मविश्वास निर्माण व्हावा असा भगवंताचा कृपाभाव आहे. ऐसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. 233. मागील वेळी सांगितल्याप्रमाणे चिलखत घातल्यानंतर शस्त्रांच्या वर्षवाचा जो अनुभव येत असतो, पण अंगात शस्त्राचा स्पर्श न होता विजयी होणे जसे खात्रीपूर्वक ठेवलेलेच असते, त्याप्रमाणे कर्मयोगात पूर्वीपासून सुरू असलेले नित्य नैमित्तिकादी व्यवहारिक कर्म अर्थात ऐहिक कर्म अजून चांगल्या प्रकारे म्हणजे संबंधित शास्त्राप्रमाणे तपासून घेऊन समग्रतेने दक्षतेने मनपूर्वक सुरू असल्याचे दिसते. तसेच तदनुषंगिक सुखाची प्राप्तीही सुरू राहते. तथापि फलाकांक्षारहितता व साक्षीभावामुळे सुरू असलेल्या करणीय कर्माचा अर्थात त्याद्वारे प्रारब्धवशा सुखाची प्राप्ती होत राहू नये त्या कर्माचा स्वतःच्या स्वरूपास स्पर्शही होत नाही. अशा या अनुभवाद्वारे खात्रीने मोक्ष प्राप्ती होणार असते, म्हणजे मोक्ष निश्चितपणे प्राप्त होतो असं माऊली आपल्याला सांगतात. आणि हाच मुद्दा अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 42 मध्ये पुढे माऊली स्पष्ट करतात. ओवी क्रमांक 42 काय म्हणतात माऊली, तो महत्त्वाचा सिद्धांत यात सांगितलेला आहे माऊलींनी. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 42. तो हळूहळू ढाळे ढाळे केवुतेने एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तो मनुष्य हळूहळू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात निवडलेल्या मार्गाच्या आधाराने मार्गाची लांबी व मनुष्याच्या कौशल्याप्रमाणे कोणत्या तरी एके वेळी फळापर्यंत पोचतो.
पोचतो हे निश्चित. व्यवहारात सुद्धा वैध मार्गाने संपत्ती मिळवायची असेल तर खूप कष्ट पडतात. अर्थात खूप कर्म करावे लागते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थापैकी अर्थ अर्थात संपत्ती. या पुरुषार्थ प्राप्तीसाठी कर्ममार्गात जर एवढे कष्ट पडतात, तेव्हा सर्वोत्तम असा जो पुरुषार्थ आहे म्हणजे मोक्ष. मग त्या प्राप्त्यर्थ कर्ममार्गात जास्तीचे कष्ट करणे आवश्यकच असणार, असे पक्के लक्षात घ्यावे. अर्थप्राप्ती ही हळूहळू होते. नोकरीला जोडून दुसरा व्यवसाय, दुकानाला दुसऱ्या दुकानाची जोड, मग कारखान्याची जोड, अशी संपत्ती वाढते. एकदा संपत्ती बऱ्यापैकी जमली की ती वेगाने वाढते. अध्यात्मातही तसेच आहे. व्यवहारात अवैध मार्गाचा अवलंब केला तर संपत्ती वेगाने जमा करता येते, पण तशी सोय मोक्षप्राप्तीत नाही. हे सर्व लक्षात घेऊन मुमुक्षु जिज्ञासूने मोक्षप्राप्त्यार्थ कर्ममार्गातील कष्टाकडे पाठ फिरवू नये. कर्ममार्गाला कमी लेखू नये. किंबहुना कर्ममार्ग हा व्यावहारिक सत्तेत वाटचाल करणाऱ्यांना जास्त जवळकीचा आहे. व्यवहारातही यशप्राप्ती आणि त्यासोबत आध्यात्मिक उन्नती साधून देणारी वाटचाल म्हणजे कर्ममार्ग, जो निश्चितपणे जीवन मुक्तावस्था मिळवून देतो. म्हणून माऊली म्हणतात, ढाळे ढाळे मोक्षप्राप्ती होते, पण निश्चितपणे होतेच होते. आता पुढे काय म्हणतात माऊली? कर्माधारे रहाटीजे, परी कर्मफळ न निरीक्षीजे, जैसा मंत्रज्ञू न बंधीजे भूतबाधा. शास्त्राच्या आधाराने सुरू असलेले कर्माचे रहाट म्हणजे न संपणारे कर्माचे चक्र सुरूच ठेवावे, पण त्यापासून उत्पन्न होणाऱ्या कर्मफळाचे निरीक्षण म्हणजे बुभुक्षित नजरेने पाहणे करू नये. कर्मफळाच्या निरीक्षणाद्वारे कर्मफळात बांधल्या जाऊ नये. जसे भूतबाधा उतरविणारा मंत्रज्ञ भूत पिशाच्याकडून बांधल्या जात नाही आणि मंत्रज्ञात भूत पिशाचाची बाधा होत नाही, तसं या कर्मबंध्याच्या बाधेच्या बाहेर राहता आलं पाहिजे. पुढे म्हणतात, सिद्धांत सांगतात पुढच्या बोबीमध्ये, तिया परी जे सुदबुद्धी आपू जालिया निरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. 235. आता या ठिकाणी सजग व दक्ष राहून वरीलप्रमाणे कर्मफळाकडे दृष्टी न जाऊ देणारी, कर्मफळापासून अलिप्त राहणारी अशी जी सुदबुद्धी जेव्हा अखंडितपणे सतत प्राप्त झालेली असते, तेव्हा अर्थात कर्मयोगाची साधना पूर्णत्वास पोचल्यानंतर देह, कर्म, सुखदुःखादी द्वंद्वे, पापपुण्यादी उपाधी बांधू शकत नाही, आवळू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे सोडून न जाऊ शकणाऱ्या उपाधीच्या 2 उदाहरणाद्वारे उपाधी संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये समजावून दिली आहे. उपाधी असलेले राज्य राजापासून गेले की उपाधी असलेली तलवार योद्ध्यापासून गेली तर ते जसे राजा व योद्धा राहत नाही. राजाचं राज्य हिरावल्या गेलं तो कसला राजा, योद्ध्याची तलवार गेली तो कसला योद्धा. या ठिकाणी असे उदाहरण 2 दिलेले आहेत शंकराचार्यांनी. तसे आत्म्यास आवृत्त करणाऱ्या पंचकोशाचा भाग असलेल्या वरील देह, कर्म, द्वंद्वे या उपाधीचा त्याग केल्याने अर्थात साधक हा करता भोगता न राहता साक्षी राहतो. अशा रीतीने अक्रिय व आनंदरूप असलेला आत्मा अनुभवास येतो. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 235. उपाधीच्या व्याख्येसाठी यापूर्वीच आपण ज्याचा आस्वाद घेतला ती ओवी क्रमांक 126. काय म्हणतात उपाधीबद्दल आपण विचार केलेला होता. उपसमीपे स्थित्वा स्वीयान गुणान अन्यत्र आदधाती, अर्थात समीप असणाऱ्या वस्तूवर
आपले गुण म्हणजे गुणधर्म भासविते ती उपाधी. उदाहरणार्थ शंकराचार्य सांगतायत बरं का, स्फटिक म्हणजे क्रिस्टल मुळात रंगहीन म्हणजे कलरलेस, पारदर्शी, निर्मळ, शुद्ध असतो. पण तो जर का लाल रंगाच्या मोठ्या जास्वंदीच्या फुलावर ठेवला तर स्फटिक लाल रंगाचा आहे असे वाटते. प्रस्तुत उदाहरणात स्फटिक हे अधिष्ठान, लाल फूल ही उपाधी, लाल रंग हा गुणधर्म त्या उपाधीचा, पण उपाधी स्वतःचा रंग हा गुणधर्म जणू काही अधिष्ठान असलेल्या स्फटिकाचा आहे असे भासविते. कल्पना करा, स्फटिकास बोलता येते. अधिष्ठान असलेल्या रंगहीन स्फटिकाने उपाधी असलेल्या लाल फुलाचा अंगीकार केला की स्फटिक म्हणू लागते, मी लाल रंगाचा आहे. उपाधी व अधिष्ठान हे पारिभाषिक शब्द अशा रीतीने नेहमीसाठी लक्षात ठेवावेत. वस्तुतः आत्मा आहे मी व शरीर आहे आत्म्याची उपाधी. शरीराद्वारे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन व बुद्धीद्वारे केलेल्या कर्मास व्यक्ती ते कर्म मी केले असे अनुभवते. त्यामुळे शरीर उपाधी म्हणून अनुभवास न येता मी म्हणून अनुभवास येते आणि व्यक्ती आत्म्याच्या अनुभवापासनं दूर दूर जात राहते. स्फटिकही म्हणतो मी लाल आहे आणि पाहणाराही म्हणतो स्फटिक लाल आहे. त्याप्रमाणे मी आत्मा आहे हा विसर पडून व्यक्ती म्हणते, मी अशा अशा नावाचा, उंचीचा, रंगाचा, रूपाचा, असे असे शिक्षण, संपत्ती, स्त्री पुत्र आदी असणार आहे. त्याला पाहणारे तेच म्हणतात. दोघेही आत्मस्वरूपापासून दूर गेलेले असतात आणि एकमेकांना आत्मस्वरूपापासून दूर नेत असतात. अशा रीतीने मायेची विक्षेप व आवरण शक्ती वाढत राहते. उपाधी आणि अधिष्ठान हे दोन पारिभाषिक शब्द सर्व आध्यात्मिक ग्रंथात नेहमी येतात, तरी ते सुस्पष्टतेने लक्षात ठेवायला हवेत. सुदबुद्धी निर्लिपतेत खंड न पडेल अशी, फलाकांक्षेच्या आसक्तीचा अवधी मधून मधून राहणार नाही अशी निरवधी, प्राप्त झाल्यावर अर्थात स्थिरावल्यावर म्हणजेच कर्मयोगाची साधना पूर्णत्वास पोचल्यानंतर साधनेच्या आधी देह, कर्म, सुखदुःखादी द्वंद्वे, पाप पुण्य इत्यादी जे सत्यत्वाने प्रतीतीस येत असते ते सर्व आता उपाधी असल्याचे प्रतीतीस येते, अर्थात आत्मस्वरूपास बांधू शकत नसल्याचे प्रतीतीस येते. तिया परी जे बुद्धी सुबुद्धी आपुजाली या निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. अशा प्रकारे माऊलींनी आपल्याला हा सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पुढचा आणखी एक सिद्धांत माऊली सांगतात. जेथ न संचरे पुण्यपाप, जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. सुदबुद्धीच्या त्या अवस्थेत पापपुण्याचा संचार नसतो, संचार संपलेला असतो. ससंवेद्य आत्मा अनुभवण्यासाठी आवश्यक असलेले सूक्ष्मत्व व निष्कंपत्व म्हणजे स्थैर्य, निस्संदेहत्व त्या बुद्धीच्या ठिकाणी असते. बुद्धीच्या त्या अवस्थेत सत्वरजतम हे तीन गुण व कामक्रोधात लोभादी दोषाचे लेप अर्थात बंध साधकात नसतात. स्थिर म्हणजे अतिनिष्कंप व सूक्ष्म बुद्धीसच आत्मानुभूती प्राप्त होते. हा महत्त्वाचा सिद्धांत या ओवीत माऊलींनी सांगितलेला आहे. अशा बुद्धीचाच शेवट परमात्मा प्राप्तीत होतो. मग साधना काय करायची कळलं आपल्याला. अशा प्रकारे पुन्हा माऊली तिसरा सिद्धांत सांगतात. तिसऱ्या ओवीमध्ये माऊली असं म्हणतात, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. स्वल्पम अपि या पदावर माऊलींनी हा सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे. फलाकांक्षा, इच्छा, अपेक्षा बाळगण्याद्वारे जी व्यक्तीस कार्यरत ठेवते ती सामान्य बुद्धी व वर वर्णन केलेली ती सुदबुद्धी. हा फरक लक्षात घ्यावा. अर्जुना ती सुदबुद्धी पूर्वपुण्याने थोडी जरी म्हणजे स्वल्पम अपि
हृदयात प्रकाशित झाली म्हणजे प्रत्ययास आली, तरी जन्म मरण रूप संसाराचे भय निशेष नाहीसे होते. माऊलींनी खात्री दिलेली आहे. यानंतर पुढचा जो श्लोक आहे 41, त्यामध्ये एक सिद्धांत सांगितलेला आहे. व्यवसायात्मिका बुद्धी एके इह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. या बुद्धियोगामध्ये म्हणजे मोक्ष मार्गामध्ये निश्चयात्मक बुद्धी एकच आहे. अनिश्चयी म्हणजे कामनायुक्त पुरुषांच्या बुद्धी वृक्षांच्या शाखाप्रमाणे अनेक भेदांनी युक्त व अनंत आहेत. व्यवहारात अनेक कामना, प्रत्येक कामनापूर्तीचे विविध उपाय, विविध निश्चय, अशा रीतीने विविध भेदयुक्त बुद्धी असते. मोक्ष मार्गामध्ये एकच निश्चय, तो म्हणजे ज्ञानाची अपरोक्षानुभूती. अपरोक्षानुभूती म्हणजे आत्मानुभूती, म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती. शब्द वेगवेगळे पण निश्चय एकच. आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेल्या निश्चयात्मक बुद्धीला माऊलींनी मागील ओव्यामध्ये सुदबुद्धी व पुढील ओव्यामध्ये सदबुद्धी म्हणून संबोधले आहे. काय म्हणतात माऊली? जैसी दीपकळिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी, तैसी सदबुद्धी हे थे कोटी मनो नये. दिव्याची ज्योत कळीसारखी लहान असली तरी अंधाऱ्या खोलीसाठी पुष्कळ प्रकाशाला प्रगट करणारी म्हणजे उजळून टाकणारी असते. त्याप्रमाणे निष्काम कर्मात प्रवृत्त करणाऱ्या सदबुद्धीस लहान म्हणू नये. प्रत्यक्षात आणणे शक्य नाही, इम्प्रॅक्टिकेबल व फक्त सिद्धांतापुरती म्हणजे थिअरेटिकल आहे असे म्हणू नये, हिनवू नये आणि दुर्लक्ष तो अजिबात नये. पार्था बहुती परी हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सदवासना. माऊली म्हणतात, अर्जुना, पुष्कळ विचारवंत लोक जगात दुर्लभ असलेली ही सुदबुद्धी प्राप्त व्हावी म्हणून पुष्कळ पद्धतीने प्रयत्न करीत असतात. बरं. आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. 240. ज्याप्रमाणे परिसासारखा दिसणाऱ्या दगड इत्यादी वस्तू पुष्कळ मिळतात, पण परीस क्वचितच मिळतो, किंवा अमृताचा थेंब जसा फक्त भाग्यवानालाच मिळतो, का अमृताचा लेशू दैवगुणे. भाग्यवानाच मिळतो. आता पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. म्हणतात, तैसी दुर्लभ जे सदबुद्धी जिये परमात्मची अवधी, तैसा गंगेसी उददी निरंतर. त्याप्रमाणे सदबुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. या सदबुद्धीस अध्याय 18 आणि श्लोक क्रमांक 30 मध्ये भगवंत काय म्हणतात? सात्विक बुद्धी म्हटलेलं आहे. तो श्लोक असा आहे, प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधमोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. गंगेचा शेवट नेहमीच जसा समुद्र आहे, तसेच या सदबुद्धीचा शेवट परमात्मा अर्थात निर्गुण साक्षात्कार प्राप्तीतच आहे. गंगा जशी क्षण प्रतिक्षण समुद्रास प्राप्त होते, समुद्र होऊन राहते, तसे सदबुद्धी निरंतर म्हणजे क्षण प्रतिक्षण स्वस्वरूपाकडे प्रवाहित होऊन राहते, सन्मुख होऊन राहते आणि म्हणून आत्मरूप होऊन राहत असते. एकनाथ महाराज म्हणतात, आत्मनिश्चये बुद्धी पूर्ण चैतन्य घन स्वये होय. अध्याय 19 ओवी 433. अर्थ आणि विस्तारासाठी आपण यापूर्वी पाहिलेलं आणि पुढची 296 या प्रकारची जी ओवी आहे, त्या ओवीमध्ये या ठिकाणी हाच मुद्दा स्पष्ट केलेला आहे. 296 काय म्हणतात? हा सिद्धांत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत अध्याय 19 मध्ये उद्धवास केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशाद्वारे स्पष्ट केला आहे.
मन चांचल्यरहित होत असतानाची बुद्धीची भूमिका स्पष्ट केली आहे. मन चांचल्यरहित होते त्या अवस्थेत साधकाच्या बुद्धीचे काय होते ते एकनाथ महाराजांनी पुढील प्रमाणे सुस्पष्ट केले आहे. बुद्धी जे का विवेकवंती असार सांडोनी सार धरिती तिने मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरोनी. 431वी ही ओवी, अध्याय 19, एकनाथी भागवत. त्या वृत्ती समवेत आपण बुद्धी परमात्मी मिळे जाण जेवी सागराशी लवन दे अलिंगन भावार्थे. 432 समुद्री मिळता लवन समुद्रची होया आपण तेवी आत्मनिश्चये बुद्धिपूर्ण चैतन्य घन स्वये होय. अर्थात बुद्धी आत्म अनात्म नित्य अनित्य विवेक धारण करते. जे जे उपाधी ते ते सर्व अनात्म आणि ब्रह्मरूप असलेला आत्मा हा त्रिकाला बाधित नित्य आहे असा विवेक धारण करते. अनित्य अनात्म असलेले म्हणजेच असार असलेले सोडून देऊन बुद्धी सार धरून ठेवते. बुद्धीची ही विवेक स्थिती मनाच्या सर्व वृत्त्यावरून धरते आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या भावार्थाला आलिंगन देते. सागरात असलेल्या मिठाप्रमाणे एक रूप होते अशा रीतीने आत्मनिश्चय धारण करणारी बुद्धी स्वतः चैतन्य घन आत्मा होते. अशा रीतीने स्वसंवेद्य म्हणजे चैतन्य घन असलेला आत्मा अनुभवास आणून देण्यात बुद्धी स्वतःची भूमिका पार पडते आणि साधक स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धी होतो. आणि शिवसूत्राचे पहिले सूत्र आहे चैतन्यम आत्मा. आपण त्या ठिकाणी सुद्धा बरं का ही चर्चा आलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊली पुढच्या ओवीत व्यवसायात्मिका बुद्धी या पदावर ओवीची रचना करतात ती अशी. तैसे ईश्वरा वाचून काही जिये आनिकलानी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. त्याप्रमाणे म्हणजे गंगेच्या समुद्र मिलनाप्रमाणे ईश्वरा वाचून म्हणजे सगुण साक्षात्कारा वाचून या सद्बुद्धीस अन्य आश्रयस्थान नाही. सारांश सगुण निर्गुण साक्षात्कार करून देणारे या जगात सद्बुद्धीशिवाय दुसरे काही नाही अर्जुना असे जाण. ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. एरी ते दुर्मती म्हणजे सुदबुद्धीशिवाय अन्य जे काही आहे ती काय आहे दुर्मती. जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये. 243. माऊली म्हणतात या सद्बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धी व्यतिरिक्तच्या व्यवहारात म्हणजे भेदावर विविध प्रकारचे शिक्षण अभ्यासक्रम तसेच विविध प्रकारच्या व्यावहारिक अनुभवावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इतर पुष्कळ बुद्धी आहेत. त्या परमात्म प्राप्तीसाठी दुर्मती म्हणजे दुर्बुद्धी आहेत. अविवेकामुळे त्या पुष्कळ असलेल्या म्हणजे सतत विकार पावणाऱ्या सत्ता संपत्ती कीर्ती स्त्री पुत्रादी प्राप्त करून देणाऱ्या या विविध बुद्धीमध्ये रममान व्हावयास होते. या दुर्मतीस श्लोक 18 अध्याय 18 श्लोक 31-32 मध्ये तामसिक बुद्धी आणि राजसिक बुद्धी म्हटलेले आहे. आता आपण सात्विक बुद्धी श्लोक क्रमांक 30 मध्ये बघितली. आता राजसी आणि तामसी बुद्धी पुढच्या 2 श्लोकात आपण बघणार आहोत. यया धर्म अधर्मंच कार्याचा कार्यमेवच अयथावत् प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. श्लोक 31. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. मनोनी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वदा दृष्ट नाही. आणि म्हणून अर्जुना त्या अविवेकी लोकांना स्वर्ग ऐहिक संसार व नरक अशा 3 अवस्थांमधून फिरत राहावे लागते व आत्मसुख म्हणजे आत्मानंद स्वरूपानंद कधीच दृष्टीपथात येत नाही. बरं व्यावहारिक बुद्धी व्यक्तीस राजसिक तामसिक सुखाची प्राप्ती करून देते व त्या अल्पकाळ टिकणाऱ्या व कारण परत्वे असणाऱ्या सुखात रमविते.
अशा रीतीने सतत विकार पावणाऱ्या व्यावहारिक बुद्धीमध्ये रमणारी व्यक्ती आत्मस्वरूपापासून दूर दूर जात राहते. या परिच्छेदाच्या अखेरीस आपल्याला ध्यान करावयाचे आहे. श्लोक क्रमांक 39 पासून बुद्धियोग अर्थात कर्मयोगयुक्त बुद्धी सांगण्यास भगवंताने सुरुवात केलेली आहे. ओवी क्रमांक 243 मध्ये जिला दुर्मती म्हणजे दुर्बुद्धी म्हणून संबोधण्यात आलेले आहे, तिला अध्याय 18 श्लोक 32 मध्ये विपरीत म्हणजे उलटा चुकीचा अर्थ काढणारी तामसिक बुद्धी व अध्याय 18 श्लोक 31 मध्ये राजसिक बुद्धी म्हटलेले आहे. दोन्ही श्लोक आपण पाहिले. ही राजसिक बुद्धी विविध भेदावर लक्ष केंद्रित करणारी, व्यावहारिक शास्त्राद्वारे वकिली, इंजिनिअरिंग, मेडिकल, व्यापार, कारखानदारी, प्रबंधन, कला, विज्ञान इत्यादी शास्त्र व त्यावरील अनुभवाद्वारे स्वार्थाधारिक वैयक्तिक प्रगती साधू शकते, पण समाजाचे हितच करेल हे आवश्यक नसते. एवढे निश्चित की ही भेदयुक्ती राजसिक बुद्धी आणि विपरीत अर्थ काढणारी तामसिक बुद्धी आध्यात्मिक प्रगतीसाठी दुर्मती आहे, अविद्या वाढविणारी आहे, आत्मानुभूतीपासून वरचेवर दूर नेणारी आहे, आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊ न देणारी आहे. राजसिक बुद्धीचे सात्विक बुद्धीमध्ये रूपांतर करणे, फलाकांक्षा रहित होऊन साक्षीभावात राहून सात्विक बुद्धीद्वारे समाजोपयोगी कर्माची उभारणी करणे अर्थात बुद्धियोगाचे आचरण करणे आवश्यक आहे. या सात्विक बुद्धीस या अध्यायातील ओवी क्रमांक 241 मध्ये सदबुद्धी म्हटलेली आहे. आणि ही सदबुद्धी, सुबुद्धी, सात्विक बुद्धी साधकाला स्वस्वरूपाजवळ नेते, सूक्ष्म व स्थिर होते. साधक गुणातीत होतो आणि गुणातीत असलेला स्वसंवेद्य आत्मा स्वतःच्या ठिकाणी अनुभवास येतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. आणि आत्ता माऊलींनी सांगितलेल्या कोणत्याही ओवीचं बरं का आपण वाचन करावं आणि त्यानंतर 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे. आणि त्यासाठी आपला परवलीचा शब्द आहे माझी माऊली.